सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावाने नाही. एकाचं उरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका. सरकार दबावानं काम करत नाही, मग काही जाती ओबीसीमध्ये कशा घातल्या? जरांगेंचा सवाल तर बावनकुळेंच्या पाठीशी असल्याचं बोलणं ही मराठ्यांसाठी धमकी. फडणवीसांच्या वक्तव्यावर जरांगेंची टीका. आतापर्यंत 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याची बावनकुळेंची माहिती. जात प्रमाणपत्र देणं हे आमचं काम, व्हॅलिडिटी आमच्याकडे नाही, कोणावरही अन्याय केला नाही. बावनकुळेंचं जरांगेंना उत्तर. बावनकुळेंना सोशल मीडियावरून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मनोज जरांगेंचे समर्थक त्रिशूल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. जालन्याच्या सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सांगलीमध्ये मनोज जरांगेंच्या दौऱ्यामधील डिफेंडर कारची सर्वत्र चर्चा. ही कार जरांगेंना दौऱ्यासाठी कुणी दिली? चर्चांना उधाण. दरम्यान समाजातल्या व्यक्तीनं नवीन गाडी घेतली, त्या व्यक्तीची गाडीमध्ये बसून फिरण्याची विनंती. जरांगेंकडून स्पष्ट. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांकडून मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा. सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना. भूखंड विकासाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. महसूल मंत्री बावनकुळेंचे पोलीस प्रशासनाला निर्देश. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बावनकुळेंकडून कायदा सुव्यवस्था व्यवस्थेचा आढावा. आज रायगडच्या पालकमंत्र्यांची घोषणा होईल. आमदार भरत गोगावलेंचा दावा. रायगडचे पालकमंत्री गोगावलेच होतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा. कुणाच्या सल्ल्यानुसार प्रदेशाध्यक्ष बदलला जात नाही. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. प्रदेशाध्यक्ष बदलाचा काहीही संबंध नाही, हा पक्षाचा अंतर्गत विषय, तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या नावाची चर्चा नाही असंही केलं स्पष्ट. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. मनमोहन सिंग यांची प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्वाची नोंद कायम राहील. तसंच इतिहास मनमोहन सिंग यांना आदरानं आठवेल. कोळसा घोटाळ्यामध्ये एससीनं क्लीन चिट दिल्यानंतर सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा. सोनिया गांधींचा इंग्रजी वृत्तपत्रामध्ये लेख. जेनझींच्या बदलत्या विचारसरणी प्रश्नांवर आरएसएसच्या बैठकीमध्ये मंथन होणार. आरएसएस भाजपसह 32 संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी एकत्र येणार. 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान विशाखापट्टणम इथे समन्वय बैठक. सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत, दत्तात्रय होसबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. 13 ऑगस्टला मार्मिकचा 66वा वर्धापन दिन. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात वर्धापन दिन साजरा होणार. डी.वाय. पाटील यांच्या प्रार्थना सभेमध्ये आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार राम कदमांची भेट. दोघांकडून हस्तांदोलन. आमचे मैत्रीपूर्ण संबंध. राम कदमांची प्रतिक्रिया. पनवेल पालिकेच्या 4ही प्रभाग समित्यांवर भाजपचं वर्चस्व. 4ही प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया नुकतीच पार. या निवडीनंतर भाजपचं पालिकेमधील वर्चस्व आणखीन स्पष्ट. अहिल्यानगरमधल्या कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशींच्या हत्येप्रकरणी निलेशचंद्र मुनींचं वादग्रस्त विधान. घराघरात भवानी तलवार ठेवा, समाजाच्या सुरक्षेसाठी सज्ज रहा, निलेशचंद्र मुनींचं आवाहन. मुंबईतील जेन्सी आणि अल्फान्ससाठी भाजपची नवी मागणी. लोकलमध्ये 12 पैकी 3 डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव करा. भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मागणी. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलं पत्र. पुण्यामध्ये महाराष्ट्र धर्म संरक्षण कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल. ब्रिटनच्या धर्मगुरूंचं प्रवचन धर्मांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. गुरुवार पेठेमधील चर्चमधील प्रवचनाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांची तक्रार. राज्यातील या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा दाखल. मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींचा व्हिडिओ ट्विट करत जनतेला हर घर तिरंगा अभियानामध्ये सहभागी होण्याचं केलं आवाहन. घरावर, कार्यालयावर आणि आस्थापनेवर तिरंगा फडकवण्याचं आवाहन.